हॅलो फ्रेंड्स, आज मी तुम्हाला MST CET साठी लागणारे अतिशय सुंदर अतिशय सोपे करून काही एक्झाम्पल्स म्हणजे एक्झाम्पल बघितलं की त्याच्यामध्ये आपला आन्सर काय असेल हे आपण ऑप्शनमध्ये काही इलिमिनेशन मेथडनी किंवा काही गेज करून काही फॉर्म्युला यूज करून कसं फाइंड करायचं मी तुम्हाला शिकवणार आहे. तर एक्झाम्पल असं आहे बघा. क्वेश्चन असा आहे, पॉइंट ऑफ intersection of the lines represented by x minus 3 bracket square, x minus 3, y minus 4 minus 2y minus 4 bracket square equal to 0 is ऑप्शन आहे 4 3 b -4 -3 c 3 4 and d -3 -4. हे बघा, आता लक्ष द्या. इथं आपण काय करायचं, हे जे इक्वेशन आहे या इक्वेशन मध्ये किती लाईन्स आहेत? 2 लाईन्स आहेत. दॅट इक्वेशन रिप्रेझेंट्स 2 लाईन्स व्हिच आर पासिंग थ्रू द ओरिजिन. अशा 2 लाईन्स आहेत. मग बघायचं बघ की या ऑप्शन मध्ये कोणता पॉइंट या इक्वेशनचं सॅटिस्फिकेशन करतो म्हणजे ही व्हॅल्यू असते x ची, ह्या x च्या व्हॅल्यू असतात आणि ह्या असतात त्या y च्या व्हॅल्यू असतात. x च्या ठिकाणी आपण जर 4 ठेवलो तर 4 3 1 0 येते का? नाही, म्हणजे हा ऑप्शन नाही आहे. x च्या ठिकाणी -4 ठेवलो, -4 -3 -7 ऑप्शन नाही आहे. x च्या ठिकाणी 3 ठेवलो तर 3 3 0, 3 3 0 into this 0 आणि y च्या ठिकाणी 4 ठेवलो तर 4 4 0 म्हणजे तुमचं काय झालं? इक्वल टू 0 येते. म्हणजे तुमचा ऑप्शन असला पाहिजे सी. म्हणजे डायरेक्ट ऑप्शन त्या एक्झाम्पल मध्ये ठेवायचा आणि ते काय करायचं, ऑप्शन ठेवून तुम्ही सॉल्व्ह करायचं. हे तुमचं ऑप्शन. समजलं? पुढचं एक्झाम्पल तुम्हाला हे बघा. एक्झाम्पल असं आहे, एरिया बाउंडेड द कर्व, एरिया बाउंडेड द कर्व y equal to x square plus 2 bracket square plus 2x. X axis and ordinate x equal to 0, x equal to 2. ऑप्शन दिलेला आहे 436 divided by 50, 436 divided by 5, 218 divided by 50 आणि 218 divided by 5 असं मला त्याचा बाउंडेड एरिया दिलेला आहे. ऑप्शन दिलेले आन्सर काय असू शकतात? आता बघा, तुम्हाला इथं फोकस करायचं आहे. या 0 आणि 2 जे दिलेले आहे ते इंटिग्रेशनची लिमिट दिली आहे. इंटिग्रेशन ऑफ 0 to 2 याचं तुम्हाला इंटिग्रेशन घ्यायचं आहे. याचं या पूर्ण याचं इंटिग्रेशन घ्यायचं आहे 0 to 2 मध्ये. ते घेतलं की तुमचा बाउंडेड एरिया मिळतो. म्हणजे एरिया अंडर द कर्व थोडक्यात काय असं असू शकतं. हे बघा, एरिया अंडर द कर्व. आता समजा हा x इक्वल टू 0 आहे. x समजा हा जर एरिया हा जर इथून गेला असेल तर x इक्वल टू 0 आहे, x इक्वल टू 2 आहे. हा जो कर्व आहे त्या कर्वच्या खालचा मला हा एरिया फाइंड करायचा असतो. असं असू शकेल. आलं लक्षात? आणि हा एरिया तुम्हाला फाइंड करण्यासाठी इंटिग्रेशन घ्यायचं असतं. आता कुठला कर्व आहे आपल्याला माहित नाही तर तो अशा पद्धतीने लक्षात घ्या. तर याचं एक्सपान्शन करतो x स्क्वेअर. कसं एक्सपान्शन? फर्स्ट x स्क्वेअरचं एक्सपान्शन, x स्क्वेअरचं एक्सपान्शन फर्स्टचं स्क्वेअर मीन्स x raised to 4. फर्स्ट इंटू सेकंड इज ट्वाइस म्हटलं की 4x स्क्वेअर. सेकंड स्क्वेअर मीन्स 4 plus 2x. हे एक्सपान्शन. आपल्या a plus b ब्रॅकेट स्क्वेअरचे एक्सपान्शन मी a स्क्वेअर प्लस
प्लस AB प्लस BC. लक्षात घ्या. एक्सपान्शन करायचं, इंटिग्रेशन घ्यायचं, व्हॅल्यू ठेवायचं, बाउंडेड एरिया मिळतो. म्हणजे त्या कर्वनी एक्स ऍक्सिसशी बाउंड केलेला एरिया काय आहे असा क्वेश्चन असतो. मग आता याचं इंटिग्रेशन आपल्याला घ्यायचं आहे. याचं इंटिग्रेशन घेणे म्हणजे यात इथं +1 करणे, तोच खाली घेणे, म्हणजे x⁵5/5. इथं +1 करणे, तेच खाली घेणे, 4x³ 3. हे पहिला घेतो 2x² 2, का तर इथं 1 असतो, 1 + 1/2. आणि याचं इंटिग्रेशन घेतो 4x इंटिग्रेशन, 4th इंटिग्रेशन 4x, आणि ते आहे 0 लिमिट. इंटिग्रेशन घ्यायचं आणि लिमिट ठेवायचं. आता लिमिट ठेवायचं म्हणजे काय करायचं बघा. तर जिथं x आहे तिथं 2 ठेवायचं. इकडचं मग इथं 2 ठेवला तर 2 चा 5th इंडेक्स आहे 32. 2⁵5 32 divided by 5. 2³ 8. 2³ 8. 8 into 4 32/3. 2² 4 and 2 into 4 8. आणि 0 मायनस इथं आपल्याला मायनस करून इथे 0 ठेवायचा प्रत्येक ठिकाणी. 0 0 0 ठेवला तर काय होणार आहे, ते 0च येणार आहे. ते काय इफेक्ट तुम्हाला देणार नाही. आता याचं फक्त तुम्हाला क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे बघा. 32 3s are 96, 32 5s are 160 divided by 5 3s are 15, आणि हे तुमचा 12 झाला. ह्या दोघांची ऍडिशन केली की 256 येईल, डिवाइडेड बाय 15 प्लस 12. आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन आपण जर केलं तर असं क्रॉस मल्टिप्लिकेशन होते बघा. 256 प्लस 180 डिवाइडेड बाय 50. तुमच्या ऑप्शनमध्ये तुम्हाला 50 दोन ठिकाणी दिसते, इथे एक दिसते, इथे एक दिसते. पण एवढं निश्चित या दोघांचे ॲडिशन काय 208 नाही, कारण इथं वर 256 आहे. हा प्लस त्यात केला की आन्सर काय येणार आहे 236 डिवाइडेड बाय 50. हे त्याचं आन्सर असणार आहे. समजलं का बघा. हे दोन एक्झाम्पल तुम्हाला जर लक्षात आले असतील तर काय करा, तर त्या तुम्ही त्याच्या व्हिडिओला लाईक करा आणि त्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे अतिशय छोटी छोटी आणि सुंदर एक्झाम्पल्स तुम्हाला मी टाकत जाईल.